Dear student, in the last lecture we have seen volcanoes. What are the effects of volcanoes? मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ज्वालामुखी आणि ज्वालामुखीचे असणारे जे काही उद्रेक जे आहेत तर ते उद्रेक याचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याचबरोबर देन वी हॅव सीन सुनामी. Then we have seen destructive effect of tsunami. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही सुनामी जे आहे तर ते सुनामी म्हणजे काय ते त्या ठिकाणी पाहिलं. सुनामीचे असणारे जे काही विघातक अशा प्रकारचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी पाहिलेत. देन वी हॅव सीन प्रिकॉशनरी मेजर्स अबाउट सुनामी. त्याच्यानंतर सुनामी आल्यानंतर काही असणाऱ्या ज्या काही उपाययोजना ज्या आहेत तर त्या उपाययोजना कोणत्या याविषयीची माहिती त्या ठिकाणी आपण मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिली. नेक्स्ट स्टॉर्म्स, याला आपण त्या ठिकाणी वादळ म्हणताना दिसतो. पण लेटस रिकॉल, थोडंसं त्या ठिकाणी आठवायचं आहे. व्हॉट गिव्ह राईज टू ए स्टॉर्म्स. आता काय सांगितलेलं आहे की व्हॉट गिव्ज राईज टू ए स्टॉर्म, म्हणजे असणारी जी काही वादळं जी आहेत तर ती वादळं कशी त्या ठिकाणी निर्माण होतात. मागच्या इत्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेले. पुन्हा एकदा पहा. देअर इज फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो प्रेशर बेल्ट्स इन द ॲटमॉस्फिअर. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचं असणारं जे काही वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट्स म्हणजे कमी जास्त अशा प्रकारचे हवेच्या दाबाचे असणारे जे काही पट्टे जे आहेत तर ते पट्टे त्या ठिकाणी वातावरण जे आहे तर ते वातावरणामध्ये त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. धिस गिव्ज स्ट्रॉंग्स विंड्स टू ब्लो. आणि याच्यामुळे काय होताना दिसते, जोराचा असणारा जो काही वारा जो आहे तर तो वारा त्या ठिकाणी ब्लो होताना दिसतो, म्हणजे या ठिकाणी आपण वाहताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे दुसरा क्वेश्चन आहे की व्हॉट आर देअर इफेक्ट्स. ही जी काही वादळं जे आहे तर त्या वादळाचे असणारे जे काही परिणाम आपल्याला पाहिजे. पहा. The weather suddenly changes due to this resulting into storms. आणि याच्यामुळे काय होतं नसते, वातावरणामध्ये अचानक त्या ठिकाणी बदल होताना दिसतो आणि जी काही वादळं जी आहेत तर ती वादळं त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. वादळं जे आहेत तर त्या वादळांचे परिणाम. देअर इज ए लार्ज स्केल डॅमेज टू द प्रॉपर्टी अँड लाईफ. तर मागे 3-4 महिन्यापूर्वी आपल्या लक्षात येतं नसते की वादळ जे आहे तर ते वादळ तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल आणि या वादळामध्ये कशा पद्धतीचे आपले असणारे जे काही झाडं असतील, घरं असतील, शेती असेल तर याचं कशा पद्धतीने नुकसान झालंय याचा अनुभव तुम्ही त्या ठिकाणी घेतलेला असेल. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की देअर इज द लार्ज स्केल डॅमेज टू द प्रॉपर्टी अँड द लाईफ. वादळं जे आहे तर ती वादळ जर त्या ठिकाणी जर आली तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपले असणारे जे काही जीवित आणि त्या ठिकाणी आर्थिक अशा प्रकारचं नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसते. द स्टॉर्म अफेक्टेड रिजन्स आर ग्रेटली डॅमेज. म्हणजे ज्या ठिकाणी वादळं जे आहेत तर त्या वादळांचा परिणाम त्या ठिकाणी जाणवतो. मागाशी मी तुम्हाला सांगितलं की 4-5 महिन्यापूर्वी आपल्याकडे सुद्धा त्या ठिकाणी असणारे जे काही वादळ जे आहे तर ते वादळ आलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्या ज्या भागांमध्ये ही जी काही वादळं जे आहेत तर ती वादळं त्या ठिकाणी येताना दिसतात, ज्या ज्या प्रदेशामध्ये ती वादळं येताना दिसतात तर त्या ठिकाणचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. द इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्टेशन इज डिस्टर्ब्ड. जी काही वादळं जे आहेत तर ती वादळांमुळं आपल्याला त्या ठिकाणी विजेचे असणारे जे काही खांब असेल, दळणवळण असेल, आपण पाहिलं की या ठिकाणी झाडं असतील, घरं असतील, त्याच्यावरचे असणारे जे काही पत्रे जे आहेत तर हे त्या ठिकाणी कोळंबळून त्या ठिकाणी पडतात. म्हणजे अशा पद्धतीचं असणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. वी हॅव ऑलरेडी लर्न्ड अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ स्टॉर्म्स अँड देअर इफेक्ट्स. मागच्या इत्यामध्ये आपण त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की 6वीला 5वीला त्या ठिकाणी असणारे जे काही वादळं जे आहेत तर त्या वादळांची निर्मिती आणि त्याचे असणारे जे काही इफेक्ट जे आहेत, परिणाम जे आहेत तर याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली. सपोज यू आर कॉट इन ए स्टॉर्म. असं समजायचं की आपण त्या ठिकाणी वादळ जे आहे तर त्या वादळामध्ये त्या ठिकाणी अटकलेले आहात. व्हॉट विल यू डू टू कीप युअर सेल्फ सेफ.
आणि वादळामध्ये जर तुम्ही जर अटकला तर तुम्हाला सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय कराल, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. पण आता काय करा, सर्वसाधारणपणे ट्राय धिस म्हटलेले किंवा त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे. रेग्युलरली कट डाऊन ट्रीज अँड ब्रँचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॉज डॅमेज. बघा, की सर्वसाधारणपणे काय सांगितलं, वादळांच्या बाबतीमध्ये आपल्याला पहिलं सांगितलेलं की रेग्युलरली कट डाऊन ट्रीज अँड ब्रँचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॉज डॅमेजेस. म्हणजे इमारत ज्या आहेत तर त्या इमारतीवर पडून नुकसान करणारी जी काही झाडं जी आहेत तर ते झाडांचे असणारे जे काही झाडं जी आहेत तर त्या झाडांचे असणारे काही फांदे असतील किंवा सर्वसाधारणपणे छोट्या मोठ्या अशा प्रकारचे असणारे काही ब्रँचेस जे आहेत तर त्या ब्रँचेस फांदे असतील, झाडं असतील तर ते काय करायचे, नियमितपणे त्या ठिकाणी छाटून होणारे ते काही डॅमेज जे आहेत, नुकसान जे आहे तर ते नुकसान आपल्याला त्या ठिकाणी टाळायचे. त्याच्यानंतर पुढे आता मगाशी आपल्याला सांगितलं की तुम्ही जर त्या ठिकाणी वादळामध्ये अटकला तर काय कराल. आता काय सांगितले की इफ यू आर आउटसाइड टेक अ शेल्टर इन ए सेपर प्लेस. वादळामध्ये तुम्ही अटकलेले आहात आणि अशा वेळेला तुम्ही जर त्या ठिकाणी घराबाहेर जर असाल तर काय सांगितलंय, टेक शेल्टर इन ए सेपर प्लेस. सुरक्षित ठिकाणी, सेपर प्लेस, शेल्टर म्हणजे निवारा जो आहे तर तो निवारा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी थांबायला सांगितलं. तिसरं आपल्याला सांगितलंय, इफ यू आर अवे फ्रॉम होम इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. जर तुम्ही वादळामध्ये घरापासून जर दूर त्या ठिकाणी जर असाल तर काय सांगितलं, इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. तुमचे असणारे जे काही जवळचे मित्र असतील, नातेवाईक असतील तर यांना काय करायचे तर तुम्ही नेमके कुठे आहात, तुमचं असणारं जे काही ठिकाण जे आहे तर त्या ठिकाणाची माहिती त्या ठिकाणी द्यायची. फोर्थ, ॲट होम शट द हॉल्स ऑफ द गॅस रेग्युलेटर अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. वादळाच्या काळामध्ये जर तुम्ही घरीच त्या ठिकाणी असाल तर काय सांगितलं आपल्याला, काय सांगितले, ॲट होम शट डाऊन द हॉल्स ऑफ द गॅस रेग्युलेटर. आपल्या लक्षात येतं नसतं की गॅस रेग्युलेटरचा असताना तो काही स्विच जो आहे तर तो स्विच त्या ठिकाणी बंद करायचा. आणि दुसरं आपल्याला सांगितलं, टर्न ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. विद्युत पुरवठा जो आहे तर तो विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित करायचा. 5, मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्न युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट द प्रोबेबल डेंजर. काय सांगितलेले की तुमचे असणारे जे काही नातलग जे आहेत, रिलेटिव्स किंवा तुमचे असणारे जे काही मित्र जे आहेत तर त्या मित्रांच्या मदतीनं संभाव्य असणारे जे काही संकट जे आहे तर ते संकट काय करायचे, दूर त्या ठिकाणी करायचे किंवा संकटाची असणारी जी काही जाणीव जी आहे तर ती जाणीव त्यांना त्या ठिकाणी करून द्यायची. पुढे आपल्याला सांगितले, टेल देम टू गो टू ए सेपर प्लेस. आणि त्यांना काय सांगायचे, सुरक्षित जागी जाण्याची सूचना जी आहे तर ती सूचना त्या ठिकाणी द्यायची. त्याच्यानंतर 6 आपल्याला दिलेली पहा, गिव्ह टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स. वादळाच्या काळामध्ये या ठिकाणी असणारे जे काही घरापासून दूर असणारे जे काही इतर लोक जे आहेत, काय सांगितलं, गिव्ह टेम्पररी शेल्टर टू द पीपल. अशी लोक जी जी काही झालेले वादळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी घरापासून, हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स, घरापासून त्या ठिकाणी फार म्हणजे घरापासून दूर असणारे जे काही इतर लोक जे आहेत की जी त्या ठिकाणी वादळामध्ये सापडलेली आहेत, अशा लोकांना घरामध्ये काय करायचं सांगितले, तात्पुरता अशा प्रकारचा आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी आपण दिला पाहिजे. पण नंतर ब्रॅकेटमध्ये काय सांगितले, इन्स्टिट्यूशनल नॅशनल इन्स्टिट्यूट्स, म्हणजे या ठिकाणी काही राष्ट्रीय अशा प्रकारच्या संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांची माहिती आपल्याला दिलेली पहा. युनायटेड नेशन एस्टॅब्लिश स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. पहा काय सांगितले, UNDP, त्याचा शॉर्ट लॉंग फॉर्म त्या ठिकाणी दिलेले, युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश ए स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन काय सांगितलं आपल्याला, युनायटेड नेशन
युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश ए स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, इट इज कॉल्ड ॲज द UNDP. म्हणजे संयुक्त राष्ट्र जे आहे त्याला त्या ठिकाणी युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे तर त्या संयुक्त राष्ट्रसंघाने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची असणं, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना जी आहे तर त्या संघटनेची स्थापना UNDP कधी 1965 मध्ये त्या ठिकाणी केलेली. अबाउट 177 नेशन्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर द मेंबर्स ऑफ द UNDP. आणि जगभरातील सुमारे 177 देश ही जी काही संघटना जी आहेत, ऑर्गनायझेशन जे आहेत तर त्या ऑर्गनायझेशनचे त्या ठिकाणी सदस्य आहेत. वन ऑफ द मेन फंक्शन of this organization is to send equipment, financial aid and also volunteers to the place of the disaster. या संघटनेचं एक मुख्य अशा प्रकारचं असणारे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी सांगितले की आपत्ती काळामध्ये काय सांगितलेलं आहे, आपत्ती काळामध्ये ही संघटना काय करताना असते, इक्विपमेंट काही साधन सामग्री असेल. दुसरं आपल्याला सांगितलं फायनान्शियल एड, काही आर्थिक अशा प्रकारची असणारी जे काही मदत जी आहे तर ती मदत काय करते, व्हॉलंटियर्स ज्याला आपण स्वयंसेवक त्या ठिकाणी म्हणतो नसतो, ही स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. इन ॲडिशन इंटरनॅशनल मेडिकल टीम्स अँड ग्रुप्स ऑफ अदर एक्सपर्ट्स आर ऑल्सो सेंट. याच्या व्यतिरिक्त या मदतीसोबतच त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय अशा प्रकारची डॉक्टरांची असणारी काही पथकं असतील किंवा इतर तज्ज्ञ गट जे आहेत तर ते गटांचे असणारे काही सदस्य जे आहेत तर ते सदस्यसुद्धा त्या ठिकाणी काय केलं जातात, पाठवले जातात. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय दिले पहा की 13 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. 13 ऑक्टोबर ही असणाऱ्या ज्या काही तारखा ज्या आहेत तर त्या तारखा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय सांगितलेलं आहे, इंटरनॅशनल डे फॉर द डिझास्टर रिडक्शन, आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून त्या ठिकाणी 13 ऑक्टोबर त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्याच्यानंतर पहा नोट दिलेली एक आपल्याला, रेफर टू द लेसन ऑन विंड्स इन द स्टँडर्ड 7th इन जॉग्रफी टेक्स्ट बुक अँड रीड द पार्ट अबाउट स्टॉर्म. तर तुमचं इयत्ता 7वीचं असणारं जे काही भूगोलाचं असणारं जे काही पाठ्यपुस्तक जे आहे, पाठ्यपुस्तक जे आहे, टेक्स्टबुक जे आहे तर त्याच्यामध्ये विंड म्हणजे वारा हा जो काही पाठ जो आहे तर त्या पाठामधील वादळ जे आहे तर त्या वादळाविषयीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी उचकून त्या ठिकाणी वाचायची. पुढे टेक्नो सपोर्ट म्हणजे जोड तंत्रज्ञानाची, विथ द हेल्प ऑफ युअर टीचर prepare a PowerPoint presentation on effect of the natural calamities and measure for their management and present it in the class. जी विविध असणाऱ्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत तर त्या नैसर्गिक आपत्तींचे असणारे जे काही परिणाम आणि उपाययोजना यावर शिक्षकाच्या मदतीने तुम्हाला त्या ठिकाणी PowerPoint प्रेझेंटेशन तयार करून त्या ठिकाणी ते वर्गामध्ये काय करायला सांगितले, सादर करायला त्या ठिकाणी सांगितले. आता पुढे याच्या खाली असणारा जो काही एक्झरसाइज जो आहे पेज नंबर 69 असणारा जो काही एक्झरसाइज जो आहे तर तो एक्झरसाइज काय करा तर तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग जे नवीन चॅप्टर आपण पुढच्या तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.